बातमी मुंबईचीच आहे, कारण मुलुंड रेल्वे स्थानकात एसी लोकल अचानक बंद पडलेली आहे। 15 मिनिटांपासून एसी लोकलच बंद पडलेली आहे। बंद एसी लोकलमध्ये प्रवाशांचा श्वास आता घुसमटतोय, त्रास होतोय प्रवाशांना। काही महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याची बातमी समोर येते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडून। मनीष, काय नेमकी सध्या परिस्थिती आहे? नक्कीच लागली। आपण जर बघितलं तर ठाण्याहून मुलुंड मुंबई सीएसटीच्या दिशेने जाणारे जे स्लो लोकल आहे एसी ही मुलुंड स्टेशन स्थानकामध्ये आले असता जवळपास 15 मिनिटांहून अधिक वेळ जे आहे ते एसी बंद असल्यामुळे आतमध्ये जे प्रवासी होते, रेल्वे प्रवासी जे प्रवास करत होते सीएसटीच्या दिशेने, त्यात त्यांना गुदमरल्यासारखं वाटायला लागलं। यात मोठ्या प्रमाणात महिला वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळे त्याचा त्रास जाणवायला लागल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत होता। त्यामुळे ही ट्रेन जी आहे ती प्रवाशांनी तिथे थांबवली आणि तात्काळ रेल्वे स्टेशनवरती खाली उतरले। मात्र या एसी ट्रेनमध्ये कुठला तांत्रिक काही बिघाड झाला आहे का हे पाहण्याचं काम आता रेल्वे प्रशासनाकडून केलं जात आहे। लागवी अगदी साधारणतः किती वेळात ही परिस्थिती सुधारेल मनीष? सध्या तरी ट्रेन जी आहे ती तिथेच आहे, कारण की सध्या फास्ट ट्रॅक वरून मुलुंड स्टेशनचा फक्त प्रवास सुरू आहे। पण मात्र जे प्रवासी आहेत ते एसी ट्रेन मधून प्रवास करत होते। आरामदायी प्रवास व्हावा यासाठी एसी ट्रेनचा वापर प्रवाशांकडून केला जातो। पण मात्र अशा बिघाडांमुळे प्रवाशांच्या जीवावरती देखील बेतलं जातं आणि त्यामुळेच जे प्रवासी आहेत त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर ही जी ट्रेन जी आहे ती सुरळीत झाली पाहिजे होती। पण मात्र तशा काही सूचना ज्या आहेत त्या रेल्वेकडून झाल्या नाहीत। पण मात्र आता रेल्वे प्रशासन याच्याकडे कशामुळे बिघाड झाला आणि काल मेगा ब्लॉक असताना देखील काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे काही सूचना ज्या आहेत त्या रेल्वे प्रशासनाला केल्या जातात का हे आता पाहणं महत्वाचं आहे। अगदी मनीष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।